आपण आजपर्यंत चायनीज ॲक्युप्रेशर शिकत आलो आणि त्यामध्ये आपल्याला टोटल आपण 14 मेरिडियन अभ्यास केला. त्याचबरोबर डॉक्टर वॉलचे 8 टिश्यू मेरिडियन आणि काही नंबर ऑफ पॉइंट्स बघितले. आज आपण जाणार आहोत ॲडव्हान्स ॲक्युपंक्चरमध्ये. दिस इज द ॲडव्हान्स ट्रीटमेंट. त्या संदर्भामध्ये आज आपण बघणार आहोत. इज ॲडव्हान्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्हेसल अँड ट्रीटमेंट प्रोटोकॉल. हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्हेसल्स काय आहे याबद्दल आपण बघायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, द नेम ऑफ द 8 एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्हेसल, त्याचा पाथवे, त्याच्यामध्ये असलेले मास्टर अँड कपल पॉइंट आणि त्या मेरिडियनचं कार्य काय आणि क्लिनिकल यूज कसा करायचा, हा कसा वापरायचा. त्याचं नावच आपण बघितलं, एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्हेसल. मेरिडियनचं नावच आपण बघितलं, एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्हेसल. म्हणजे हे काय रेफर करतं, तुमचं काहीतरी अद्भुत, त्याच्यामध्ये काहीतरी अद्भुतता आहे. म्हणजे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं आहे, नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं आहे. हे सरळ सरळ इंडिकेट करते. सरळ सरळ काय करतं, आपल्याला इंडिकेट करतंय ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्हेसल. म्हणजे काहीतरी वेगळं आहे, रेअर आहे, स्ट्रेंज आहे, समथिंग अनएक्सपेक्शनल, अनयुज्युअल, अनपॅरल. एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये अद्भुतता आहे आणि त्या अद्भुततेच्या बद्दल आपण आज काय करणार आहे, स्टडी करणार आहोत. ही अद्भुतता काय आहे हे आपल्याला बघायचं आणि याचा उपयोग काय आहे. मेन द इंट्रोडक्शन ऑफ एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्हेसल. The word extraordinary referred to the wondrous, rare, strange, something exceptional, unusual, and unparalleled. The word vessel means a large. Vessel का मतलब होता है लार्ज, लेस लीनियर कंटेनर. ये लीनियर नहीं होता, लेस लीनियर कंटेनर. The largest vessel of the earth is sea. लार्जेस्ट वेसल ऑफ द अर्थ काय आहे, सी किंवा ओशन असतो. लार्जेस्ट वेसल ऑफ वॉटर, लार्जेस्ट वेसल ऑफ वॉटर काय आहे आपलं, सी आहे, सी समुद्र आहे. द लार्जेस्ट वेसल ऑफ वॉटर ऑन द अर्थ इज सी और ओशन. लार्जेस्ट रिझर्वायर ऑफ फ्यू इन द ह्यूमन बॉडी आर एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेसल. हे काय आहे, हे लार्जेस्ट रिझर्वायर. रिझर्वायर कशासाठी असतो, आपण जनरली व्हॉट द रिझर्वायर डू, स्टोरेज ऑफ एक्स्ट्रा एनर्जी. आणि जेव्हा ती आपल्याला एनर्जी लागते तेव्हा आपण त्याची पुन्हा यूज करतो. जेव्हा गरज नाही त्यावेळेला एक्स्ट्रा एनर्जी काय करते, रिझर्वायर मध्ये जाऊन थांबतं.
आणि हळूहळू त्या रिझर्वायर मधून आपण एनर्जीचा उपयोग करत जातो. द लार्जेस्ट रिझर्वायर ऑफ क्यू इन द ह्युमन बॉडी आर दीज एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेसल. या ज्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेसल आहे याच्यामध्ये काय आहे, लार्जेस्ट रिझर्वायर ऑफ क्यू, एनर्जीची अशी क्षेत्र आहेत की भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यात एनर्जी आहे, एनर्जीचा रिझर्वायर आहे. The main meridians are the river and extraordinary vessel as a reservoir or a dam of the or a sea. म्हणजे तुमच्या ज्या मेन मेरिडियन आहेत त्यात काय रिव्हर आहेत त्या, आणि सगळी रिव्हर कुठे जाऊन मिळते, सागराला जाऊन मिळते. सागर म्हणजे सगळ्यात मोठा स्टोरेज आहे वॉटरचं. मग छोटे छोटे त्याच्यात व्हेकल्स येतात, तर जे मेन मेरिडियन आहेत त्या रिव्हर आहेत, आणि एक्स्ट्राऑर्डिनरी वेसल काय आहे तुमचं, डॅम किंवा सी आहे. वेअर एक्सेस ऑफ एनर्जी इज स्टोर्ड अँड केप्ट रिझर्व टू यूज ॲज अँड व्हेन निडेड. आपल्याला जेव्हा गरज असते त्यावेळेला एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेसल कडून आपल्याला ऊर्जा मिळते. म्हणजे ज्या वेळेला शरीरामध्ये ऊर्जा येते आणि त्याचा वापर नसतो त्यावेळेला ती राहिलेली ऊर्जा एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेसल मध्ये जाऊन स्टोअर केली जाते, आणि जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा ही पुन्हा एनर्जी वापरली जाते. इफ द मेरिडियन्स आर फुल when there is a heavy rain, canals and ditches are full to the brim. Similarly, extraordinary vessels are left out of channel system, so they can take the overflow from the main channel. म्हणजे प्रत्येक चॅनल मध्ये भरपूर एनर्जी आलेली आहे, आणि ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय करतो, ओव्हरफ्लो झालेली कुठे जाते, एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेसल मध्ये जाऊन स्टोअर होते. म्हणजे मेन मेरिडियनच्या पाथवेमध्ये एनर्जी जास्त झाली तर एक्स्ट्रा एनर्जी कुठे जाते, एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेसल मध्ये जाऊन स्टोअर केली जाते. इफ द मेरिडियन्स आर फुल, द फुलनेस गोज इन टू द एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेसल, नेव्हर टू रिटर्न. नेव्हर टू रिटर्न, पुन्हा कधी येत नाही. सगळी एक्स्ट्रेस एनर्जी कुठे जाते, तुमच्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेसल मध्ये जाते. Hence, the human function of the 8 extraordinary vessels is to absorb the excess energy of the main meridian and transfer this energy to the main meridian when needed. आता सरळ अर्थ आहे की तुमच्या शरीरामध्ये एक्स्ट्रा ऊर्जा जी येते पाथवेमध्ये ती काय केली जाते, एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेसल मध्ये सेव्ह केली जाते, आणि जेव्हा तुम्हाला त्याची गरज असते त्यावेळेला पासून ते यूज केले जाते. For example, in a case of shock of a main meridian has severe dearth. In the case of shock, किसी को शॉक लग गया है, the main meridian have severe drift. मेन मेरिडियन मध्ये ऊर्जा कमी झाली, फटीक झाला तो एकदम, and emergency supply of energy needed by the main meridian and the organ. म्हणजे मेरिडियन मधला सप्लाय कमी झाला आणि मग त्याला त्याची नीड पडली, गरज पडली, त्यावेळेला एसओएस मेसेज कोणाला जातो, एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेसलला जातो. SOS, सेव्ह अ सोल. सेव्ह अ सोल, मला वाचवा, मला वाचवा, माझ्यात एनर्जी कमी आहे, मला वाचवा. हा सिग्नल कोणाला जातो, एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेसलला जातो. आणि मग एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेसल काय करतं, त्याच्यातलं जी रिझर्व एनर्जी आहे ती त्या मेरिडियन मध्ये फ्लो करायला सुरू करते. तो SOS सिग्नल येतो, आणि हा SOS सिग्नल जातो कुठून, वाया ब्रेन अँड टू द एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेसल. SOS सिग्नल कुणाला जातो, वाया ब्रेन. कुणाला जातो, एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेसलला जातो, आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेसल
एनर्जी सप्लाय करतं आणि माणसाचा जीव वाचवतं. इट सेव्ह द लाईफ. इट विल सेव्ह द लाईफ. म्हणजे याचा अर्थ असा झाला की एक्सचेंज एनर्जी मेरिडियन मध्ये कधीच असत नाही. एक्सेस झाली की ती काय करते, एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्हेसलकडे जाऊन स्टोअर केलं जातं. आणि जेव्हा तुम्हाला गरज असते त्याच वेळेला त्याला माहिती मिळाल्याबरोबर तो काय करतो, एक्स्ट्रा एनर्जीला मेरिडियनला डायव्हर्ट करतो. अँड ही विल सेव्ह द लाईफ. त्या ठिकाणी तुमचं लाईफ सेव्ह होतं. एक्स्ट्रा मेरिडियन via brain and the extraordinary vessel supply the required energy and save the life. In other words, we can say that the 8 extraordinary vessels are life savers. त्याला आपण काय म्हणू शकतो, लाईफ सेवर म्हणू शकतो. एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेसलला आपण लाईफ सेवर म्हणू शकतो. त्या ठिकाणी केमकासरनी कविता लिहिलेली आहे त्याच्याबद्दल. गद्यामध्ये सुद्धा, पद्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे. है द्वितीय ऊर्जा पाथ 8, इनका तो हम अपने ठाठ, इनको तो हमें ठाठ ना जानकर इनको तुम्हें, ना जानकर उनको तुम्हें, तो अधूरा रहे तुम्हारा पाठ. म्हटले बघा, अद्वितीय ऊर्जापात होते 8, इनके तो अपने ठाठ न जाने, न जानकर उनको तुम्हें, अधूरा रहे तुम्हारा पाठ. म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की तुम्हाला जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी बद्दलचं नॉलेजच नसेल तर तुमची ट्रीटमेंट अधुरी राहते. अद्वितीय ऊर्जा पाथ 8, इनके तो है अपने ठाठ, ना जानकर कर तुम के, तो अधूरा तुम्हारा पाठ. हे जर तुम्ही जाणूनच नाही घेतलं तर तुमची ट्रीटमेंट ही अधुरी राहणार आहे. असं सरळ सरळ त्या कवितेमध्ये केमका सरांनी कविता लिहिलेली आहे. 8 ट्रीटाईज लिहित असताना ज्यांना ज्या कविता सुटल्या त्याच्यामध्ये त्यांनी घातलेल्या आहेत. आणि एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं की अद्वितीय होते ऊर्जापात 8, 8 ऊर्जापात आहेत असे. आणि इनका असा ठाट आहे की जर तुम्ही त्याला जाणलंच नाही तर तुमचा पाठ अधुरा राहतो. इन वंडरस ऊर्जापात के मास्टर बुंदे होते 8. इन वंडरस ऊर्जापात के मास्टर बिंदू होते 8. घर आत्मसात किया तुमने, छूट सकती है रोगी की खाट. म्हणजे या 8 मास्टर पॉइंटला जर जाणून घेतलं तुम्ही, समजून घेतलं तुम्ही, तर रोग्याची खाट सुटू शकते. त्यांना काय म्हणायचं, वंडरस ऊर्जापात, मास्टर बिंदू होते 8. अगर आत्मसात किया इनको तुमने तो छुट्टे रोगी की खाट. रोगों की खाट. बघा किती सुंदर कविता लिहिलेली आहे केमका सरनी. टेक्निकल असून सुद्धा एक कवी मनाचा व्यक्ती होते. आणि त्यांनी पद्यामध्ये सुद्धा लिहून ठेवलं. आणि हे पद्य तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही मास्टर होऊ शकता. तर हे पाठ करा, फार इम्पॉर्टंट आहे. इन वंडरस ऊर्जा के मास्टर बिंदू होते 8. घर आत्मसात किया तुमने तो छूट सकती है रोगियों की खाट. हा, जब होता है अतिरेक सृष्टि का, जब होता है अतिरेक सृष्टि का, बांधों में जीवन जल संचित होता. जब होता है कोप ग्रीष्म का, जीवन जल का है स्रोत होता. म्हणजे काय दिलं, उपमा काय दिलेली बघा त्यांनी, की अतिरेक वृष्टी झाली
एक्स्ट्रा पाणी कुठं गेलं? डॅम रिझर्वायर्स मध्ये गेलं. आणि जेव्हा ग्रीष्म ऋतू आला आणि पाण्याची टंचाई निर्माण झाली, त्यावेळेला हे रिझर्वायर तुम्हाला कामाला येतात. तसंच आपल्या शरीरामध्ये एक्स्ट्रा एनर्जी कुठं जाते? एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेसल मध्ये जाऊन स्टोर्ड होते. आणि जेव्हा ग्रीष्म ऋतू म्हणजे ऊर्जेची जर कमी झाला तर तुम्हाला ती ऊर्जा प्रोव्हाइड केली जाते. तुम्हाला ती ऊर्जा प्रोव्हाइड केली जाते. जब होता है अतिरेक सृष्टि का, बांधों में जीवन जल संचित होता है. जब होता है कोप ग्रीष्म का, जीवन जल का तो स्रोत होता जाता है. मानव शरीर में ऊर्जा के विशाल बांध होते हैं 8. मानव शरीर में ऊर्जा के विशाल होते 8. विशाल बांध होते 8. क्षेत्र और घोषित क्षेत्र अलग अलग होते 8. म्हणजे काय केलं बघा, शरीरामध्ये सुपर हायवे कुठला? एनर्जीचा सुपर हायवे किती आहेत? 8. एनर्जीचे सुपर हायवे आपल्या शरीरामध्ये 8 आहेत. आणि त्याला काय केलं? श्रोत्र क्षेत्र और घोषित श्रोत्र. विशाल बोंदे होते 8. श्रोत्र क्षेत्र और शोषित क्षेत्र अलग अलग होते 8. म्हणजे रिजन केले. तुमच्या शरीरामध्ये रिजन आहेत. घोषित क्षेत्र आहे ते किती आहेत? 8. 8 रिजन बनवलेले आहेत शरीराचे. किती बनवले? शरीराचे 8 रिजन बनवले. आणि या 8 रिजन मध्ये हे सुपर हायवे ऑफ एनर्जी चालतात. 4 बांध होते गहरे अंदर, ये इन वेसल कहते हैं. 4 बांध होते ऊपर की ओर, उसको यांग वेसल कहते हैं. पुढची डेफिनेशन काय दिली बघा त्यांनी. म्हणजे आतमध्ये डीप 4 बांध आहेत आणि डीप 4 काय सुपरफिलस लेवलला आहेत, त्याला यांग वेसल म्हटलेलं आहे. आणि जे डीप आहे त्याला इन वेसल म्हटलेलं आहे. म्हणजे टोटल 8 पात आहेत, त्यातले 4 इन आहेत, 4 यांग आहेत. 4 इन आणि 4 यांग. 4 इन आणि काय? 4 यांग येतात. एक्स्ट्राऑर्डिनरी 8 एक्स्ट्राऑर्डिनरी वेसल इन 8 को कहते ईओवी. क्या बोलते? ईओवी. हर रोग का अगर करना उपचार किसी विधि से कर सकते हैं. त्यांनी काय सांगितलं बघा, हर रोग का अगर करना उपचार किसी विधि से कर सकते हैं. रूट का जब करना उपचार तो ईओवी को चुनना. रोग का अगर करना उपचार किसी विधि से कर सकते हैं. रूट का जब करना उपचार तो ईओवी को चुनना. म्हणजे कशाने ट्रीटमेंट करा, पण त्याच्याबरोबर ईओवीची पण ट्रीटमेंट द्या. तर ही ट्रीटमेंट काय झाली? रूट लेवलची ट्रीटमेंट झाली. रूट लेवलची ट्रीटमेंट झाली. ही कुठली ट्रीटमेंट झाली? रूट लेवलची ट्रीटमेंट झाली. लेवल ट्रीटमेंट. आता पुढे दिला की त्याच्यामध्ये एक मास्टर पॉइंट असतो. Each 8 extraordinary vessel has one master point. This master point is also called as opening point.
Each of the 8 extraordinary vessels has one master point. This master point is called as the opening point. As the master controls the man, so master controls the function of the concerned extraordinary vessel. As the master control his man, काय करतो, सर्व ग्रुपला कंट्रोल करतो. तसा हा पॉइंट पण. So the master point control the functioning of concerned extraordinary vessel. जो कुछ आपने एक्स्ट्राऑर्डिनरी वेसल सिलेक्ट किया है उसका फंक्शन का पॉइंट कौन सा होता है, मास्टर पॉइंट होता है. मास्टर पॉइंट. By the treatment of the master point, any type of disturbance in any organ in the pathway within the territory or influence of extraordinary cell can be influenced and cured. बहुत बड़ा सेंटेंस है लेकिन हम शॉर्ट से आपको बताता हूं. By treatment of the master point, any type of disturbance in the organ and the pathway which fall within the territory, आपने जो रीजन को सिलेक्ट किया है उसके टेरिटरी में कोई भी ऑर्गन आया या पाथ आया तो उसको उसका फंक्शन को करेक्ट करता है मास्टर पॉइंट. Falling within the territory and influence of extraordinary vessel can influence and cured. उसके ऊपर उसकी ट्रीट हो जाते हैं, उसका इन्फ्लुएंस होता है और क्यूर हो जाता है. The energy of extraordinary vessels can be toned, sedated या टोनिंग और सेडेटिंग द मास्टर पॉइंट. म्हणजे एक्स्ट्राऑर्डिनरी वेसलला आपण टोन किंवा सेडेट करू शकतो. काय करून, मास्टर पॉइंटला टोन किंवा सेडेट करून. मास्टर पॉइंटला टोन किंवा सेडेट करून आपण काय करू शकतो, त्याच्यावरची ऊर्जा वाढवू शकतो. टोनिफिकेशन अँड सेडेशन. आता पुढे त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. द नेम ऑफ द एक्स्ट्राऑर्डिनरी वेसल अँड देअर मास्टर पॉइंट. तर मगाशी आपण बघितलं की इनचे 4 आणि यांगचे 4. 3 इन आहे, 4 इन आणि 4 यांग. इन हे डीप लेवलला असतात, यांग सुपरप्लेस लेवलला असतात. एकूण 8 पॉइंट आहेत. एकूण मास्टर पॉइंट किती आहेत, 8. 4 इन पॉइंट आहेत आणि 4 यांग पॉइंट आहेत. यांग पॉइंट आहेत. नेम ऑफ द एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेसल, द्वितीय ऊर्जा पाथ. नेम ऑफ द एक्स्ट्राऑर्डिनरी वेसल अँड देअर मास्टर पॉइंट. एक्स्ट्राऑर्डिनरीचे जे नाव काय आहेत, 8 एक्स्ट्राऑर्डिनरीला नाव काय आहे आणि त्यात प्रत्येकाचा मास्टर पॉइंट काय आहे. द नेम ऑफ एक्स्ट्राऑर्डिनरी वेसल, अद्वितीय ऊर्जापात का नाम. तर पहिले इन वेसल बघूया, त्याच्यानंतर यांग वेसल बघू. इन वेसल पहिलंच आहे कन्सेप्शनल वेसल. रेन माओ या डायरेक्टिंग वेसल. क्या क्या नाम है देखो, कंसेप्शनल वेसल, रेन माओ या डायरेक्टिंग वेसल. इन नियंत्रक मेरिडियन. इन नियंत्रक मेरिडियन. कन्सेप्शनल वेसल कुठे असते सांगा. कन्सेप्शनल वेसलची पोझिशन कुठे आहे बॉडीवर, अँटिरियर आहे का पोस्टिरियर आहे. अँटिरियर आहे का पोस्टिरियर आहे कन्सेप्शनल वेसल. सीबी मेरिडियन कुठून स्टार्ट होते आणि कुठे थांबते. नाही सांगू शकत. पोस्टिरियरला आहे सर. सीव्ही मेरिडियन पोस्टिरियरला असते, जीव्ही मेरिडियन अँटिरियरला असते. बरोबर. मला अँटिरियर पोस्टिरियर कळत नाही. पुढची बाजूला काय म्हणतो आपण,
पुढच्या बाजूला Anterior. अँटिरियर, आणि मागच्या बाजूला पोस्टिरियर. मग सीबी कुठं असायला पाहिजे? अँटेरियरला. मग पोस्टिरियर कसं म्हटलं? मी नाही म्हटलं. हे कुणी म्हटलं असेल, तुम्ही नाही, पण काय लॉजिक लावलं तुम्ही? जीबी मेरिडियन अँटिरियर साईडला आहे, जीबी मेरिडियन पोस्टिरियर साईडला आहे. आता सीबी मध्ये किती पॉईंट येतात? सीबी मेरिडियनचे पॉईंट किती असतात टोटल? फर्स्ट सेमिस्टरचा प्रश्न आहे हा. सीबी मेरिडियनवर टोटल पॉईंट किती? आणि फर्स्ट पॉईंट आणि लास्ट पॉईंट कुठं असतो त्याचा? सी मेरिडियनवर पॉईंट आहे, सीबी मेरिडियनवर पॉईंट किती आहेत? अवधूत सांग, अवधूत. सीबी मेरिडियन 24 पॉइंट आहेत. 24 पॉईंट आहे. आणि पहिला पॉईंट कुठं असतो? आणि शेवटचा पहिला पॉईंट खाली पहिला खाली येतो, खालून सुरुवात होते. खालून म्हणजे हा. आपल्या काय म्हणतात, चांगाड्यातून रेक्टम पासून गुदद्वारापासून, सरळ सरळ शब्द गुरुद्वारा. आहे, ऍनस पासून सुरू होतो सीबी1. द फर्स्ट पॉइंट तो- सीबी1 ऍट द ऍनस अँड द लास्ट पॉइंट कुठे येतो तुमचा? हनवटीला. हनवटीच्या खाली. दॅट इज द 24 नंबर पॉइंट. म्हणजे सीबी मेरिडियन तुमची मधल्या एरियातून जाते. आणि तीच मेरिडियन आपण काय वापरलेली आहे? कन्सेप्शनल वेसल वापरली, ऍज अ इन वेसल. इन वेसल, हा, त्याला कन्सेप्शनल वेसल म्हटलेलं आहे, और रेन माव म्हटलेला आहे, और डायरेक्ट वेसल इन नियंत्रक मेरिडियन. त्याला काय म्हटलंय? इन नियंत्रक मेरिडियन. म्हणजे ही मेरिडियन काय करते? इनला कंट्रोल करते. इनला कंट्रोल करते. त्याची करस्पॉन्डिंग यांग वेसल दिलेली बघा, गव्हर्निंग वेसल दिली. यांग मध्ये गव्हर्निंग वेसल दिली, त्याचं नाव दिलं डीयू माओ. डू माओ गव्हर्निंग वेसल और डू माओ यांग नियंत्रक मेरिडियन. म्हणजे एक इन नियंत्रण करते, या एक यांगला नियंत्रण करते. आणि त्याचे मास्टर पॉइंट दिलेले आहेत. कन्सेप्शनल वेसलचा मास्टर पॉइंट आहे LU7. मास्टर पॉइंट काय? LU7. आणि गव्हर्निंग वेसलचा मास्टर पॉइंट आहे SI3. म्हणजे याचा अर्थ असा झाला की LU7 ला जर तुम्ही ट्रीट केली तर ओख्या कन्सेप्शनल वेसलवर काम होतं, रेन माओवर काम होतं, डायरेक्टिंग वेसलवर काम होतं, इन नियंत्रित मेरिडियनवर काम करतं. सिंगल पॉइंट बायल मधला वापरायचा नाही, डायरेक्ट बॉडीवरचा पॉइंट वापरायचा. बायल मेरिडियन वरचा पॉइंट वापरू नका, डायरेक्ट बॉडीवरचे पॉइंट वापरा, जास्त पॉवरफुल रिझल्ट मिळेल. हे पहिलं होती कन्सेप्शनल वेसल, दॅट इज कॉल्ड एज अ रेन माओ और डायरेक्टिंग वेसल. सेकंड नंबर इन वेसल मधली सेकंड मेन चांग माओ. चांग माओ, CHONG, चांग माओ. और वाइटल वेसल, वाइटल वेसल और पेनिट्रेटिंग वेसल. काय काय नाव आहेत बघा? चांग माओ, वाइटल वेसल, पेनिट्रेटिंग वेसल. इन अवरोध निवारक मेरिडियन. इन अवरोध निवारक मेरिडियन. अवरोधचा अर्थ समजला? ऑब्स्टॅकल. सो यू वॉन्ट टू रिड्यूस द ऑब्स्टॅकल इन द इन मेरिडियन, इन अवरोध निवारक मेरिडियन. अवरोध याचा अर्थ स्टॅग्नेशन.
एनर्जीचं स्टॅग्नेशन झालेलं आहे ते निवारण करणारी मेरिडियन आहे. म्हणून हिंदीमध्ये नाव दिले ते पेनिट्रेटिंग वेसल, घुसणारी. व्हायटल वेसल म्हणजे व्हायटल फोर्सला वाढवणारी चांग माऊ. आणि त्याचा मास्टर पॉइंट आहे SP4. त्याचा मास्टर पॉइंट आहे SP4. आता मला सांगा SP4 येतो कुठं? बॉडीवर SP4 कुठे येतो? पहिलं मला सांगा SP मेरिडियन कुठून स्टार्ट होते आणि कुठं संपते? स्प्लीन मेरिडियन. पायाच्या अंगठ्यापासून सर चालू होते हा, आणि लॅटरल साईडला चेस्टच्या बरोबर साईडला, म्हणजे निपलच्या साईडला, चेस्टच्या लॅटरल किती साईडला तिथे संपते. ते किती पॉइंट आहेत? टोटल त्याच्यात 24 आहेत वाटतं. 21. 21. 21 पॉइंट आहेत. आणि याचं नाव काय आहे? त्याचा मास्टर पॉइंट आहे SP4. SP4 येणार कुठं सांगा मला? SP4चं लोकेशन कुठे येणार? SP4चं लोकेशन कुठे येणार? मास्टर पॉइंट SP4 शोधायचा आहे. कुठे सापडणार तुम्हाला मास्टर पॉइंट SP4? तर अंगठा आणि नळी आहे ना त्याच्या मधोमध. तो येतो तुमचा पुढे मेटाकार्पल बोनच्या तिथं. हो हो. त्या ठिकाणी तुमचा SP4 पॉइंट येतो. म्हणजे पायावर अंगठ्याच्या लाईन मध्ये त्या ठिकाणी इन यांगची बॉर्डर आहे. आता इन आहे म्हटल्यानंतर इन सरफेसवर येणार आणि यांग असेल तर यांग सरफेसवर येतो. तर इन सरफेसवर येणार, त्या ठिकाणी तुम्हाला पॉइंट मिळणार SP4. सो दिस इज अ मास्टर पॉइंट ऑफ चांग मायो व्हायटल वेसल, पेनिट्रेटिंग वेसल. याचं क्लिनिकल आपण अभ्यास करायचा या मेरिडियनचा. वी आर गोइंग टू स्टडी द क्लिनिकल यूज ऑफ दिस मेरिडियन. तर त्यावेळेला तुम्हाला हा मास्टर पॉइंटचा उपयोग होऊ शकतो. त्यानंतर 3 नंबर इन हिल वेसल. सर हा, स्प्लीन आणि पॅनक्रियास दोघांनाही सेमच पॉइंट आहेत ना दोन्ही? पॅनक्रिया तुम्ही फक्त डॉक्टर वॉलशी रिलेटेड आहे. इट इज नॉट विथ चायनीज. बाकी मग स्प्लीन पकडायचं बाकीच्या. हा, ओके आपल्या या ठिकाणी काय आहे, चायनीज मध्ये पॅनक्रिया नाहीये. ते डॉक्टर वॉलनी अॅनाटॉमी फिजिओलॉजी बेस्ट सायन्स मध्ये त्यांनी राईट साइड त्याला स्प्लीनला पॅनक्रिया म्हटलेला आहे. तर ज्या बघा कशासाठी तुम्ही उपयोग करताय ते लक्षात आलं पाहिजे. आता समजा SP3 आहे. इट इज बेंट फॉर द कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. डॉक्टर वॉरनी त्याला कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझमचा पॉईंट सांगितला. आणि तुम्हाला कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम करायचं असेल तर डॉक्टर वॉलचे पॉईंट. आता SP4 कशासाठी वापरलाय? तो फॅट कमी करण्यासाठी पॉईंट आहे तो SP4. पेनिट्रेटिंग पॅनक्रियाटिक पॉइंटवरचा तो फॅट रिड्युसिंग पॉइंट आहे अकॉर्डिंग टू डॉक्टर वॉल. पण तिथे तो मास्टर पॉइंट म्हणून काम करतो SP4. तर ज्या अँगलने तुम्ही त्याला वापरताय त्या अँगलच्या दृष्टिकोनातून त्या पॉइंटचं डिस्क्रिप्शन लक्षात घ्यायचं. त्या पॉइंटचं डिस्क्रिप्शन लक्षात घ्यायचं. आपल्याला काय करायचं आहे? व्हायटल व्हेसलवर काम करायचं आहे, पेनिट्रिंग व्हेसलवर काम करायचं आहे. इन अवरोध निवारक आहे, म्हणजे इनचा फ्लो वाढवायचा आपल्याला. त्याच्यामध्ये अवरोध आलेला आहे, त्याला कंट्रोल करायचं तर SP4चा यूज करायचा. तिसरी मेरिडियन असते आपली इन हिल वेसल. इन हिल वेसल. इन हिल वेसल
और इन क्यूआईमो क्यूमाओ क्योमाओ क्योमाओ इन क्योमाओ किंवा इन हिल वेसल इन आरोही मेरिडियन आणि त्याचा पॉइंट आहे मास्टर पॉइंट K6. त्याचा मास्टर पॉइंट काय आहे K6 आहे. K6 हा त्याचा मास्टर पॉइंट आहे. K6 मास्टर पॉइंट आहे. त्यानंतर चौथी इन में लिंक वेसल आहे. इन लिंक वेसल और इन वायुमाओ किंवा इन रेग्युलेटिंग वेसल. इनको रेग्युलेट करने वाली वेसल आहे. इनको रेग्युलेट करती है. हो सर दिसत नाहीये ते. खाली गेलं का? आलं का आता? आलं. व्हॉट्सअप मध्ये तुम्हाला पाठवलेलं आहे PDF. हे 6 नंबरचं ट्रिटाईज आहे. माझ्याकडे ते सेव्ह होतं, मी तुम्हाला पाठवलंय. कारण आता अभ्यास करायला पुस्तक गेस तोपर्यंत तुम्ही स्टडी करू शकता. तुमच्याकडे ते ऑलरेडी दिलेलं आहे. तर इन लिंक वेसल, इन वायुमाओ और इन रेग्युलेटिंग वेसल आणि त्याचा मास्टर पॉइंट आहे P6. हे काय झाले? इन वेसलचे 4 पॉइंट झाले. इन वेसलचे 4 पॉइंट झाले मास्टर पॉइंट. आता यांग वेसलचे आपल्याला बघायचे. यांग वेसल, गव्हर्निंग वेसल और डू माओ, गव्हर्निंग वेसल और ड्यू माओ, त्याचा पॉइंट आहे SI3. नंतर दाई माओ किंवा त्याला गर्डल वेसल म्हणतात किंवा बेल्ट वेसल बेल्ट मेरिडियन. आता बेल्ट कुठे लावला जातो? कमरेच्या ठिकाणी. गर्डल पण काय कमरेच्या ठिकाणीच आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की त्याचा पाथवे कुठे आहे? कमरेच्या लेवलला. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ गर्डल वेसल या बेल्ट वेसल. यांग अवरोध निवारक मेरिडियन आणि त्याचा मास्टर पॉइंट आहे GB41. त्याचा मास्टर पॉइंट आहे GB41. त्यानंतर यांग हिल वेसल, यांग व्हील वेसल, यांग हिल वेसल म्हणतात, यांग वायुमाओ म्हणतात किंवा यांग रेग्युलेटिंग वेसल त्याला म्हणतात. आणि त्याचा पॉइंट आहे यांग हिल वेसल, यांग क्योमाओ आणि त्याचा मास्टर पॉइंट आहे UB62. यांग लिंग वेसल और यांग वायमाओ किंवा यांग रेग्युलेटिंग वेसल त्याचा पॉइंट आहे TW5. असे हे टोटल 8 मास्टर पॉइंट आहेत. 4 तुमच्या इन वेसलचे आहेत आणि 4 तुमच्या यांग वेसलचे आहेत. असे टोटल 8 मास्टर पॉइंट आहेत. आता या एक्स्ट्राऑर्डिनरी वेसलचं फंक्शन काय आहे? व्हॉट इज द यूज ऑफ दिस एक्स्ट्राऑर्डिनरी वेसल? Functions of extraordinary vessel. The 4 in vessel treat mainly organ deeper, more in and chronic problem. More in and chronic problem. 4 in vessel treat many organ deeper. म्हणजे ऑर्गन वर जाऊन काम करते. मोर इन डेफिशियन्सी किंवा इन मध्ये जो प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी क्रॉनिक प्रॉब्लेम साठी यूज केलं जातं. डीप मध्ये करायचं असेल तर इन वेसल आहे म्हणजे स्ट्रक्चरल प्रॉब्लेम. इन म्हणजे काय? स्ट्रक्चर आहे. आणि यांग म्हणजे काय? फंक्शन आहे. यांग म्हणजे फंक्शन, इन म्हणजे स्ट्रक्चर. स्ट्रक्चर मध्ये प्रॉब्लेम आहे. यू सिलेक्ट 4 इन वेसल.
स्ट्रक्चर मध्ये प्रॉब्लेम असेल तर 4 इन वेसलला सिलेक्ट करायचं आहे आणि फंक्शनल मेनली नॉन ऑर्गन, त्याच्यामध्ये ऑर्गन येत नाही, सुपरस्पिरस यांग अँड अक्यूट प्रॉब्लेम, सुपरस्पिरस यांग अँड अक्यूट प्रॉब्लेम म्हणजे अक्यूट मध्ये वापरायचे 4 यांग वेसल, नॉन ऑर्गन, ऑर्गनशी काही संबंध नाही, सुपरस्पिरस लेअरला, यांग लेवलला, अक्यूट प्रॉब्लेम मध्ये 4 यांग वेसल वापरायचं. आता हे काय काम करतं? इन वेसल स्ट्रक्चर को सुधारता है, इन वेसल स्ट्रक्चर को सुधारता है, यांग वेसल फंक्शन को सुधारता है, यांग वेसल फंक्शन को सुधारता है, इन वेसल क्रॉनिक रोग को सुधारता है, यांग वेसल एक्यूट रोग को सुधारता है. तो व्हाट इज द यूज ऑफ दिस एक्स्ट्रॉर्डिनरी मेडिकल? एक्स्ट्रॉर्डिनरी वेसलचा उपयोग आहे, इन वेसल स्ट्रक्चर को सुधारता है, यांग वेसल फंक्शन को सुधारता है, इन वेसल क्रॉनिक रोग को सुधारता है, यांग वेसल एक्यूट डोज को सुधारता है. तो दिस इज द फंक्शन ऑफ द एक्स्ट्राऑर्डिनरी वेसल. तो आपको किसी का इन स्ट्रक्चर को सुधारना है, स्ट्रक्चर को सुधारना है तो आपको इन वेसल को सिलेक्ट करना पड़ेगा, और आपको फंक्शन को सुधारना है तो आपको यांग वेसल का सिलेक्शन करना पड़ेगा. और जब वो क्रॉनिक होगा तो इन यूज करना है, एक्यूट कंडीशन में यांग वेसल का यूज करना है. डॉक्टर Maneka or Mr. ITO have proved clinically that the treatment of extraordinary vessel able to correct structural imbalances. डॉक्टर मानेक आणि डॉक्टर ITO यांनी काय सिद्ध केलं की एक्स्ट्राऑर्डिनरी वेसल काय करतं, स्ट्रक्चर मध्ये सुधारणा करतं, स्ट्रक्चरल इनबॅलन्सला कंट्रोल करतं, डिफॉर्मिटीजला कंट्रोल करतं, एक्स्ट्रा ऑर्डिनरी शेप ऑफ द बॉडी को सुधारता है. बघा काय बेनिफिट आहे. मनेका अँड डॉक्टर ITO ने सिद्ध केलं क्लिनिकली की ऑर्डिनरी वेसल, एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेसल करेक्ट द स्ट्रक्चरल इनबॅलन्सेस, डिफॉर्मिटीज, एक्स्ट्रा ऑर्डिनरी शेप ऑफ द बॉडी. म्हणजे बॉडीमध्ये काही कुठे एक्स्ट्रा ऑर्डिनरी शेप निर्माण झाला, डिफॉर्मिटी झाली किंवा स्ट्रक्चरल इनबॅलन्स झाला तर यू कॅन सिलेक्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेसल टू करेक्ट इट. तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेसलला उपयोग करू शकता. अनयुजुअली शेप्ड और डिफॉर्म बॉडी, समवन हंच्ड ओव्हर, कुबड जे असते, कुबड आलेलं असते लोकांना, हे डिफॉर्मिटी आणि शेप ऑफ द बॉडी चेंज झालेला असतो तिथे. स्लोपिंग टू वन साइड or handicapped by physical deformity can be cured by the treatment of extraordinary vessel. म्हणजे कुबड असलेल्या व्यक्तीवर डिफॉर्मिटी कशामध्ये असेल तर अशा व्यक्तीमध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी वेसल कामाला येते, चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करू शकता. Unusually shaped or deformed body, someone lengthened over, sloping to one side, handicapped by physical deformity can be cured by the treatment of extraordinary vessel. The extraordinary vessel also correct structural problems such as tension, right left imbalance, length or difference. बघा काय काय दिले त्यांनी. The extraordinary vessels are correct structural problems such as टेन्शन कुठेतरी वाढलेलं आहे, लेफ्ट राईट इनबॅलन्स आहे, राईट आणि लेफ्ट मध्ये इनबॅलन्स आहे, लेंथ मध्ये डिफरन्सेस आहे, एक पाय छोटा एक पाय मोठा, पॉस्चरल ट्रॅक, आसन झुकाव. द एक्स्ट्राऑर्डिनरी वेसल करेक्ट द इनबॅलन्स ऑफ नेक, लोअर बॅक अँड द नी. म्हणजे नेक मध्ये इनबॅलन्स झालेला आहे, लोअर बॅक मध्ये झालेला आहे किंवा नी मध्ये झालेला आहे, त्याला दुरुस्त करण्यासाठी एक्स्ट्राऑर्डिनरी वेसलचा वापर करू शकता तुम्ही.
The patient is physically bearing the adjust as the treatment relieve the structural stress. स्ट्रक्चरल स्ट्रेस कमी करण्याचं काम केलं जातं याच्यामध्ये. इन वेसल एंड द यांग वेसल दोनों मिलाकर सुधारते हैं जन्मजात और अनुवंशिक रोग. इरिवर्सिबल डिसीज को ट्रीट कर सकते हैं, इरिवर्सिबल डिसीज को रिव्हर्सिबल कर सकते हैं. जन्मजात डिफॉर्मिटी असेल त्याला पण काम करू शकतो. अनुवंशिक जेनेटिकली ट्रान्सफर्ड डिसीज मध्ये सुद्धा इन वेसल आणि यांग वेसल काय करू शकतं, दोनों मिलकर सुधार ला सकते हैं. दोनों मिलकर सुधार ला सकते हैं हम. इरिवर्सिबल डिसीज जो रिवर्स नहीं होता, ऐसे डिसीज में भी फायदा हो जाता है एक्स्ट्राऑर्डिनरी वेसल का यूज करने से. डिफेक्ट बाय बर्थ, किसी को बर्थ से डिफेक्ट होता है वो भी ठीक हो जाता है. हेरिडिटरी जो डिसीज आते हैं उसको भी ठीक कर सकते हैं हम एक्स्ट्राऑर्डिनरी वेसल से. The other main function of the extraordinary vessel is act like a link between the pre-heaven and the post-heaven queue. म्हणजे आपको जो जन्म से एनर्जी मिलती है और जन्म के बाद मिलती है, इसमें सामंजस्य रखने का काम ये एक्स्ट्राऑर्डिनरी वेसल्स करते हैं. The pre-heaven queue is received by the embryo fetus during the pregnancy. The pre-heaven queue determines each person's basic constitutional markup, strength, vitality, and wisdom. Pre-heaven queue makes each individual unique and different from others. The post-heaven queue derived from the food and the fluid by the stomach and the spleen after birth. After the birth, one starts eating, drinking, and breathing. His lungs, stomach, and spleen start producing Q from the food and drink. These called as a nutritive Q, and the pre-heaven Q stored in the kidney in the form of essence. All extraordinary vessels derive the energy and nourishment from the kidney. All extraordinary vessels contain the essence which is stored in the kidney. The extraordinary vessel circulate the essence around the body. These vessels act as a liaison between the pre-heaven and the post-heaven Q. The extraordinary vessel represent a deeper level of treatment related to the pre-heaven Q and the basic constitution of the person. This is extraordinary vessel can treat constitutional and hereditary diseases. कमर में दर्द होते 4 प्रकार के. कमर में दर्द होते 4 प्रकार के. ये साइटिका होती है 4 प्रकार की. ये साइटिका होती है 4 प्रकार की. घुटने का दर्द होता है 4 प्रकार का. स्लिप डिस्क होती है 4 प्रकार की. बघा त्यांनी काय दिलंय तुम्हाला, क्लासिफिकेशन दिलं. सायटिका 4 प्रकारची, घुटण्याचा दर्द 4 प्रकारचा, स्लीप डिस्क 4 प्रकारची. कमर दर्द होते 4 प्रकार के. साइटिका होती 4 प्रकार की. घुटने का दर्द होता है 4 प्रकार का और स्लिप डिस्क होती है 4 प्रकार की. कभी एक पैर लंबा हो जाता है, कभी एक खांदा नीचे झुक जाता है. कभी एक पैर लंबा हो जाता है, कभी एक बांधा नीचे उड़ झुक जाता है. मस्कोस्केलेटन स्ट्रक्चर में कोई खराबी होती है, ऊपर नीचे दाएं बाएं असंतुलन जब हो जाता है, इन सब का उपचार, कठिन उपचार ईओवी के तब काम आ जाता है. ईओवीचा उपयोग केला जातो त्याच्यामध्ये. ईओवीचा उपयोग केला जातो.
muscular structural problem can be treated via 8 extraordinary vessels. Musculostructural problem can be treated via 8 extraordinary vessels. Extraordinary vessels treat a physical and structural imbalance in the human body. Do Mao treat the rigidity of the spine. Dai Mao treat imbalance of one side of the body from the rib down to the leg. त्याने काय दिले बघा, डू माओ ट्रीट द रिजिडिटी ऑफ द स्पाइन. स्पाइनची जर रिजिडिटी झाली तर काय वापरायचं आहे, डू माओ वापरायचा आहे. दाय माओ ट्रीट अँड इनबॅलन्स ऑफ वन साइड ऑफ द बॉडी फ्रॉम द रिब डाउन टू द लेग. इन आणि यांग क्यो माओ ट्रीट लूजन्स अँड लेजन्स ऑफ द मीडियल अँड लॅटरल आस्पेक्ट ऑफ द लेग. So Yang Q Mao treatment, looseness and tensions of the middle and lateral leg. The Yang Q Mao also treat tightness of the lumbar area and the back when bending or feeling of fullness or swelling on the one side of the body. पुढे त्यांनी दिलंय 8 प्रकारचे होतिया गाठ, 7 प्रकारचे हर्निया, 7 प्रकार के फोड़े, 5 प्रकार के बवासीर, 5 प्रकार की इनकंसिस्टेंसी, 5 प्रकार की स्टैग्नेशन. इन सब का उपचार, कठिन उपचार ईओवी का में इफेक्टिव होता है. होते ये सामान्य उपचारक, करते ही उपचार रोगों का, होते विशेषज्ञ उपचारक, करते उपचार जड़ का. करते उपचार जब रोग का, रोग बार बार लौटा जाता है. जब उपचार रूट का, तो रोग जड़ मूल से चला जाता है. Great physician treat the root problem before attending the local problem. Problem of the energetic centers are the root problem. Problem arises in the branches, the meridian or organ are symptomatic problem. रूट प्रॉब्लेम काय आहे, सेंटर एनर्जीला डिस्टर्ब करतं ते रूट प्रॉब्लेम असतात. आणि प्रॉब्लेम अरायझेस ॲट द ब्रांच लेवलला होतोय, मेरिडियन लेवलला होते, ऑर्गन लेवल होते. दॅट इज अ सिम्टोमॅटिक प्रॉब्लम. पहले करे रूट का उपचार, पहले करे रूट का उपचार, फिर करे फ्रूट का उपचार. पहले करे रोग का कारण का निवारण, फिर उपचार करे रोग का. सूत्र काय दिले बघा, पहले करे रूट का उपचार, फिर करे फ्रूट का उपचार. पहले रोग का कारण को निवारण करे, फिर उपचार करे रोग का, फिर उपचार करे रोग का. Eight extraordinary vessels treat the root problem before attending the local symptom. This brings an the permanent cure of the disease. Extraordinary vessels protect the body from external pathogenic factor by circulating defensive tube over the throat, abdomen and the neck. बघा काय करते हे, extraordinary vessel protect the body from
exterior pathogenic factor by circulating defensive Q over the throat, abdomen and the neck. त्या ठिकाणी काय सर्क्युलेशन होत आहे? डिफेन्सिव्ह क्यूला सर्क्युलेट करतं. त्यामुळे एक्सटर्नल पॅथोजन तुमच्या शरीरामध्ये घुसू शकत नाही. And this is a defensive function performed by the governing vessel, the conceptional vessel and the Chang Mao. डिफेन्सिव्ह फंक्शन करू शकतो आपण एक्स्ट्राऑर्डिनरी वेसलने. डिफेन्सिव्ह फंक्शन परफॉर्म बाय द गव्हर्निंग वेसल, conceptional vessel and Chang Mao. The conceptional vessel and Chang Mao vessel regulate 7-year and 8-year cycle of the woman and the men. स्त्रियांच्या मध्ये 8 वर्षाची 7 वर्षाची एक सायकल असते, पुरुषांच्या मध्ये 8 वर्षाची सायकल असते. त्या सायकलला काय करतं? करेक्शन करायचं काम करतो. कोण? कन्सेप्शनल वेसल अँड द चांग माओ ट्रीटमेंट. Of the 8 extraordinary vessels, 4 are in vessel, 4 are yang vessel. The yin vessel treat the yin disease, yang vessel treat the yang disease. Both yin and yang vessel together treat all type of pre-heaven and the post-heaven diseases. Musculoskeletal imbalance or hereditary constitutional problem. In nutshell, the function of the external vessels are 2 types: metabolic function and the other is information function. Metabolic function and information function. Metabolic function is performed by the interchanging of energy. The performed by effective distribution of Q. Controlling of endocrinal system and the nervous system can effectively done by the treatment of extraordinary vessel. ऊपर हेवन है, बीच में ह्यूमन है, नीचे अर्थ है. तीनों की ऊर्जा अपना अपना फीड होता है. पृथ्वी सूर्य का चक्कर लगाती रहती है, चंद्रमा पृथ्वी का चक्कर लगाती रहता है. दिन होता है, रात होता है, मौसम बदलते रहते हैं. इन परिवर्तनों का प्रभाव मनुष्य के शरीर पर पड़ता रहता है. तो ये परिवर्तन की सूचना मनुष्य के शरीर को निरंतर मिलती रहती है तथा शरीर इन परिवर्तनों को अनुरूप अपने को ढालता रहता है. इंफॉर्मेटिव एंड मेटाबॉलिक दोनों तंत्र ऑटोमेटिक काम करते हैं, पर जब ऑटोमेटिक सिस्टम में कोई व्यतिक्रम अथवा व्यवधान होता है तो व्यक्ति की क्वालिटी एंड क्वांटिटी ऑफ क्यू प्रभावित हो जाता है, तो व्यक्ति बीमार पड़ जाता है. इन बीमारी का हम 2 प्रकार से कर सकते हैं. पहला प्रकार 5 एलिमेंट बैलेंसिंग द्वारा, दूसरा प्रकार एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेसल के द्वारा बैलेंसिंग करके. क्योंकि 8 एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेसल संबंधित केवल 8 बिंदु होते हैं, अंततः केवल 8 बिंदु में 1, 2, 4, 6 बिंदु चुनकर मानव शरीर के समस्त मेटाबॉलिक एंड इंफॉर्मेटिव फंक्शन को संतुलित स्थापित कर सकते हैं, समस्त रोग का उपचार सकते हैं. ये उपचार कैसे किया जाए इसका विशद वर्णन इस पुस्तक में आगे दिया है. तो आज के लिए इतना काफी है, बाकी के हम धीरे धीरे चालू रखेंगे. क्या? ओके सर, थँक्यू. ओके सर. थँक्यू. याचा मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो, आज मिळेल तुम्हाला रेकॉर्डिंग. ठीक आहे सर. आता सुरुवातच करूयात पाठवायला, म्हणजे तुम्हाला तिथल्या तिथं मिळून जाईल. चालेल. ठीक आहे.